आमचं मागणं आहे फक्त आमच्या शेतीला रस्ता पाहिजे, जेणेकरून आज आमची शेती फळीत आहे. शेती हा व्यवसाय आमचा पूर्वीचा व्यवसाय आहे, पण पूर्वीपासूनचा व्यवसाय आम्हाला बंद पडल्यामुळं आमच्या उपासमारीची वेळ आहे. अर्धा निम्मा नाही सर, काहीतरी फक्त 25 ते 30 फूट रस्ता झालेला आहे. 25 ते 30 फूट रस्ता झाला म्हणजे पूर्ण रस्ता झाला असं तर होऊ शकत नाही. कारण कुठेतरी थोडा जरी अडथळा आला तर तिथून आमचा ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, पेरणी होऊ शकत नाही, पुढच्या शेतीची मशागत होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट अशी होऊ शकते. काय म्हणणं आहे नेमकं? प्रशासनाला कुठंतरी राजकीय दबाव, त्याच्यानंतर पैशाचे आमिष हे दाखवत असेल असं आमच्या मनात नाना प्रकारचे संशय हे येत राहतात आणि ते येणारच, कारण आज आमच्यावर उपासमारीची वेळ. चिखली तालुक्यातील धोत्रा भानगुजी शेत रस्ता मिळावा. संपूर्ण गाव एका बाजूला आणि एका परिवारानं भेटीस धरल्यामुळं धोत्रा भानगुजी शहराला गावकऱ्यांना रस्ता मिळाला नाही. 2024मध्ये आदेश पारित झालेला आहे. आदेश पारित झालेले असताना संबंधित तहसील प्रशासनाने कारवाईचा फक्त फार्स केला. तिथपर्यंत जायचं, कारवाई करण्याचा देखावा करायचा, कोणीतरी अडथळा निर्माण केला म्हणून परत यायचं. जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याला डिटेन करणे, त्याला अटक करणे आणि त्वरित रस्ता मोकळा करणे ही कारवाई तिथं होणे क्रमप्राप्त होते, परंतु ती झाली नाही. म्हणून आम्ही शासन प्रशासनाला या ठिकाणी दंडवत केला, त्यांचे आभार मानले की अशीच शेतकऱ्यांचा जीव घ्या. आज 70 शेतकऱ्यांची शेती त्या गावात पडीत आहे. त्या शेतकरी उपाशी मरत आहे, त्यांचे लेकरं बाळ आज उपाशी मरत आहे. त्यांच्यावर उपाशी मरण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाला अल्टिमेट दिला. 24 तासात जर रस्ता मोकळा झाला नाही तर जिल्हाभर आझादींच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याची दखल शासन प्रशासनाने घ्यावी, अन्यथा आझाद हिंद उचलून जायचं. नंतर बिल भेटू आपण. चला एका लाईनीत सगळ्यांनी. आता बाईकून गावामध्ये तुम्ही थांबा नाही का त्याचा फोन द्या का त्याचा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.